हे बघा, 21 मार्चला मला मारलं होतं, मी तरी ते आज का टाकतीये? कारण मला हे गोष्टी सोशल मीडियावर किंवा कुठे आणायच्याच नव्हत्या, पण हा मला मजबूर करतोय आता. माझी एक नम्र विनंती आहे सर्व मुलींना, जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर उभ्या होत नाही ना, तोपर्यंत खरंच लग्न करू नका. मी स्वतः लग्न करून खूप पश्चाताप केलेला आहे. माझं लव्ह मॅरेज, लव कशाचं, आमची ओळख करून दिली एका ऑपरेटरनं, आणि तो मुलगा मला चांगला वाटला तेव्हा, की बाबा ड्रिंक करत नाही, महावितरण ऑपरेटर आहे, आणि मी पण एक महावितरण टेक्निशियन आहे. मी माझं सर्व पास्ट त्याला सांगून त्याच्याशी लग्न केलं, आणि आज आमच्या लग्नाला 6 वर्ष कंप्लीट झालेले आहे. मला एक 4.5 वर्षाचा मुलगा आहे, आणि लग्न झालं त्याच्यानंतरच त्याने 4-5 दिवसांनीच असे त्याचे रंग दाखवणं सुरू केले. बघा, मला भाऊ नाही आहे, बहीण आहे, आम्ही बोलत नाही, आणि मी जॉब करते, आणि माझ्या आईलाही वागवते. त्याला असं वाटते की हिला त्रास द्यावा, हिला डिप्रेशनमध्ये जाऊन सुद्धा जीव द्यावा, आणि मग पूर्ण प्रॉपर्टी त्याला भेटावी. मी माझं स्वतःचं घरदार बांधलं होतं माझ्या गावात, ते विकून मी इथे फक्त या माणसासाठी आली. यालाही मी ब्रेझा गाडी घेऊन दिली होती लग्नात. एवढा छळ केला याच्या घरच्यांनी, सगळ्यांनी माझा, आणि मी तरी ठामपणे हसून खेळून जगतीये, लोकांना दाखवत नाही. कारण मी लहानपणापासून दुःख सहन केलेलं आहे. मी 5 वर्षाचे असताना माझे बाबा वारले, तेव्हा मी हारली नाही, तर मला आत्ताही हारायचं नव्हतं. पण हा मुद्दामून माझ्या रूमवर येऊन मला त्रास देतो, की त्याला वाटतं हिच्या आईला घेऊन हिला इथे रूम नाही भेटली पाहिजे. आता माझ्या आत्या बहिणीने मला इथे रूम करून दिलेली आहे, तर आमच्या घरी येऊन इथे आम्हाला त्रास देतो हा. त्याच्यामुळं सगळ्यांना माझी एक विनंती आहे, सगळ्या मुलींना माझी विनंती आहे, तुम्ही जोपर्यंत तुमच्या पायावर उभे होत नाही ना, जोपर्यंत तुम्ही तुमचे खर्च स्वतः उचलू शकत नाही, तोपर्यंत लग्न नका करू. आज मी स्वतःच्या पायावर उभी आहे म्हणून स्वतःच जगते, तरी पण लोक मला जगू देत नाहीये. लोक म्हणजे फक्त यांच्या घरचे, याची आई, याची बहीण, इतका त्रास दिलेला आहे यांनी मला. मी आता प्रत्येक पार्ट सांगणार आहे यांचा. इतके दिवस वाटलं की जाऊ द्या, आपण पब्लिकमध्ये जॉब करतो, आपण ह्या गोष्टी लोकांना नाही सांगितल्या पाहिजेत. हँडल